स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवर. याचं नाव आहे शंतनू परब आणि मी आज जात आहे शाळेत माझ्या भावाच्या मीटिंग अटेंड करायला भावाची. आणि बघूया आज कोण ओळखीचं भेटत आहे, कुठच्या मॅडम भेटत आहेत, कुठचे सर भेटत आहेत, सर्व काही पाहणार आहोत. तर हा व्लॉग पूर्ण बघा. मी आणि माझ्या शाळेतल्या जुन्या आठवणी पण तुम्हाला सांगेन. माझ्यासोबत एक घटना घडली. म्हणजे मी घरातून निघत असतानाच मला अचानक पार्सल आलं आहे आणि ते पार्सल आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला गिफ्ट पाठवलं आहे. म्हणजे लास्ट टाईमला आपले 100 सबस्क्रायबर झालेले तेव्हा एक गिफ्ट आलेलं आपल्याला आणि आता परत 200 सबस्क्रायबर झाल्यावर पण सुद्धा एक गिफ्ट आलं आहे. सो खूप खूप धन्यवाद मला असं सपोर्ट करता त्याबद्दल. आणि असंच प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा आणि लाईक करत राहा. मेन म्हणजे तुम्ही मला गिफ्ट पाठवलात नाही पाठवलात चालेल मला, पण लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि असंच मला बघत राहा. खूप आहे माझ्यासाठी. आत्ता जस्ट मी पोचलो म्हणजे जास्त नाही, माझ्या इकडनं 10 मिनटावर शाळा आहे. 10 मिनटात मी बरं रेडी परफेक्ट पोचलो आहे. आणि आता हे तुम्ही पाहू शकता आमचं शाळेचं वातावरण कसं. तेव्हा तुम्हाला शाळेचा ना एक स्पेशल लुक दाखवते, स्पेशल लुक दाखवते. ही आमची शाळा जी मागे दिसते आणि आमचा कट्टा दाखवतो. म्हणजे आमची सगळी पब्लिक आहे ना, जी शाळेची पब्लिक होती ती आहे ना, मधल्या सुट्टीत हे इकडे क्रिकेटचा आमचा ग्राउंड व्हायचं. म्हणजे इकडे क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या आणि आमची सगळी पब्लिक ह्या मागच्या धक्क्यावर आहे ना, सगळे इकडे बसलेले असायचे. म्हणजे पूर्ण मधली सुट्टी इकडे घालवायची. म्हणून हा धक्का आहे ना आमचा स्पेशल धक्का होता. स्पेशल मधल्या सुट्टीत सगळी पब्लिक इकडे बसायची, सगळी पब्लिक. आणि तुम्हाला अजून दाखवतो, हे आमची बॅक स्पेस आहे शाळेची, जिकडे आम्ही इकडे कबड्डीची प्रॅक्टिस करायचो. जिकडे काय म्हणाल ना इकडे आम्ही बसून फ्री फायर पण खेळलेलो आहे. म्हणजे तेव्हा फ्री फायरचा क्रेज होता. म्हणजे 9वी 10वीला आम्ही एकदा फोन घेऊन आलेलो. ती गव्हर्नमेंटची कसली तरी परीक्षा होती, ती द्यायची होती. तेव्हा आम्ही इकडे बघा, इकडे कबड्डी खेळायचो, इकडे बसून फ्री फायर खेळलो आहे. खूप काय इकडे खूप मजा आहेत. म्हणजे अशा खूप आठवणी आहेत ज्या जागा झाल्या. पण एक आहे की आता सगळे मित्र जास्त भेटत नाही कोण, सगळे आपापल्या कामात बिझी आहेत, सगळे आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. सो खूप काही आठवणी आहेत. एकदा कधीतरी भेटू सगळे एकत्र. लास्ट टाईमला भेटलेलो पण तेव्हा पण खूप कमी लोकं होती. आमची कमीत कमी 100 पब्लिक असतील, 3 वर्ग मिळून. 100पेक्षा जास्त होती. पण ते सगळे एकत्र आले ना तर खरी मजा आहे. सो बघूया कधी येतात एकत्र. खरी म्हणजे मीटिंग हॉलमध्ये मी तुम्हाला इकडे वरती दाखवतो. बघूया चालू आहेत का ठीक आहे. शिक्षक बसते, वर्ग चालू आहे. येऊ आतमध्ये. हे आमचे मॅडम. माझा ब्लॉग चालू आहे. ह्या डब्यावाल्या काकी जे आमची सगळ्यात जास्त काळजी ह्यांनी घेतली आमची. ह्यांनी बघा त्या मारला. आणि हा दादा मी पण मारायचो नाही. हा दादा सो गाईज फायनली आम्हाला आपल्या पहिल्या लाडक्या मॅडम भेटल्या, ज्या तुम्ही पाहिल्याच असाल, गावित मॅडम. आणि अजून खूप शिक्षक आहेत जे ओळखीचे आहेत. महाजन सर पण आहेत. सर काय नाही, असंच व्लॉग बनवत होतं. सो हे महाजन सर जे होते. पण खूप शिक्षक आहेत जे ओळखतात आम्हाला, आजही ओळखतात. बरं वाटतं जरा असं. म्हणजे शाळेत आल्यावर थोडं शाळेतली फिलिंग येते.
आणि आम्ही हा बघा हा पूर्ण आमचा पॅसेज आणि ह्या धक्क्यावर पण आम्ही बसून डबे बिब्बे खाल्लेले आहेत आणि हा धक्का आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे. आणि हे आमचे वर्ग आहेत. काकी बघा काय काय आणून देतात आपण खायचं काम करायचं. चला खाली जाऊन खात बसूया. अरे शिंपले सर बोला. हे आमचे ब्लॉग व्हिडिओ बनायचे ना आपण शाळेत आलोय तर. तो सगळ्यात पुढे येऊन बसले का. अरे यार आपला मान आहे यार, सगळी रिस्पेक्ट दिलं तेवढी आणि हॉल फुल भरलेला आहे आणि मी एकटा पुढच्या रंगीत मी फक्त एकटा बसला आहे. ह्या साईडला पण कोण नाही, ह्या साईडला पण कोण नाही. सो मजा येते. खूप असं वाटलं ना, पहिल्यांदा असं वाटलं हा यार ते खूप म्हणजे भारी दिवस होते. अटेंडन्स फिरावला ना, अटेंडन्स सर बघू आता मनीषचं नाव लिहायचं. अडवकर मॅडम भेटल्या, सगळे सर्व शिक्षक भेटले. बरं वाटतंय आपलं पण आहे अजूनही शाळेत आणि हा शाळेच्या हॉलमध्ये मीटिंगचा कार्यक्रम सर्व लाव. कूलिंग कर, फुल कूलिंग. स्वागत करते. आज वर्षाअखेरची जी आपली सभा बोलवलेली आहे त्यामध्ये इयत्ता 8वी 9वी आणि 10वीचे पालक आपण आता इथे बोलवलेले आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या पालक बंधू भगिनींनो नमस्कार. ही आपली वर्षाअखेरची सभा ही काही विषय आहेत, महत्त्वाचे विषय आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचावे. त्यावर असे काही विषय आहेत की ज्याच्यावर तुमची मतं काय आहेत हेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि पुढच्या वर्षी आपल्या मुलांनी काय शिस्त पाळायची आहे, कसं व्हायला पाहिजे, त्यासाठी हा सगळा आपण बोलवलंय. मुद्दे मांडायचे त्याच आहे की हे हा जो वेळेचा बदल जो आता सांगितला तो माध्यमिक साठी मुळात सरकारने सांगितलेला नाहीये हे स्पष्ट करतो. प्राथमिक साठी माननीय राज्यपालांनी असं म्हटलं की मी सुचवलं की ते पालक उशिरापर्यंत घरी येतात किंवा घरी कामं असतात किंवा मुंबईचं जीवन असं आहे की ते उशिरा दिवस संपतो, झोप पुरी होत नाही लहान मुलांची एस्पेशली, आणि म्हणून ती मुलं सकाळी ते पिंगुळलेली असतात. आमचाही तसा अनुभव आहे इथे बघितला, खास करून दुसरीतला सुद्धा, की ती मुलं खूप अशी झोपाळलेली असतात आणि मग शिक्षकांना त्रास होतो शिकवायला आणि मुलांना मिळत नाही. शिक्षकांच्या त्रासापेक्षा तुला मुलांना ते आर नॉट विथ टीचर्स, मग ते शिकवणार कसं असं. त्यामुळे त्यांनी जी सूचना केली आणि परिपत्रक निघालं सरकारचं ते प्राथमिकला लागू होणारच आहे. त्यामुळे सकाळी 9च्या पुढे हे घ्यायचं काय प्राथमिक जे पहिली ते चौथीचे वर्ग भरवायचे असं ते सर्क्युलर जसंच्या तसं सेकंडरीला लागू नाही. त्यामुळे आपण वेळ बदललीच पाहिजे असं कंपल्शन सरकारने केलेलं नाही. मी अशासाठी स्पष्ट करतो की आपल्यामुळे काही बाहेर जाऊन गैरसमज पसरू नयेत किंवा बाहेर जर चुकीचं उलट सांगितलं गेलं तर खरं काय ते आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगितलं. त्यामुळे मग आमच्या समोर प्रश्न आला की मग काय करायचं. पण मग
पहिली ते चौथी आणि 5वी ते 10वी सगळी स्ट्रेंथ एका सेशन मध्ये भरवता येईल असे काही एवढे वर्ग थोडे आपल्याकडे नाही. त्यामुळे साहजिक 2 भाग. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपलं शालेय शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे त्यावेळेला आपल्याकडे खूप मोठे असे सोहळा झाला म्हणायचा किंवा मोठं 2दा फंक्शन झालं. त्याचं कारण असं आहे की आपल्या सर्व वर्गांमध्ये स्मार्ट क्लास सर्व म्हणजे आपली शाळाच पूर्ण रूपांतर स्मार्ट शाळेमध्ये झालेलं आहे. सर्व वर्गांमध्ये स्मार्ट टीव्ही बसवलेले आहेत आणि ते बसवण्यासाठी आपल्याला ते काही साधी गोष्ट नाहीये, खर्चिक आहे. तर ते बसवण्यासाठी आपल्याला अनेक सेवाभावी संस्थांनी मदत केलेली आहे आणि आपल्या माजी विद्यार्थ्यांनी हा फंड गोळा करून आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपल्या तुमच्या पाल्याचा हित म्हणजे आपण किती अपडेट राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि मालाड या आपल्या संस्थेचे मुख्य चिटणीस माननीय श्रीकांत मराठे सर, माध्यमिक विभागाचे सहचिटणीस आणि सीईओ माननीय श्रीयुत पराग वाळिंबे सर, आपल्या संस्थेच्या माननीय सदस्या श्रीमती डॉक्टर अरुंधती जोशी मॅडम, आपल्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती अडुलकरबाई, पर्यवेक्षिका श्रीमती जोशीबाई यांनी या सभेला उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केले. पुढील वर्षाच्या काही कार्यक्रमाबद्दल सूचना दिल्या. त्यानंतर MSCIT बद्दल माहिती दिली. कॉलेजबद्दल व्याख्यानमालेबद्दल तुमच्याशी संवाद साधला आणि मला खरंच वाटते की या सभेचा शेवटही मला परिणामकारक होईल अशी मला खूप आशा आहे आणि सर्वांचे मी त्यामुळे मनोमन असे आभार मानते. आपण सर्व जबाबदार पालक आहात आणि अगदी त्या भावनेतून तुम्ही या सभेला सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात. म्हणजे मोठी संख्या नाहीये, खरं तर मोजल्यानंतर 125 वगैरे आहात, पण मला सभागृह भरलेला दिसतोय म्हणून असं वाटतंय की मोठ्या संख्येने बरोबर आहेत. तर तुम्हालाही तुमच्या पाल्याबद्दल काळजी आहे, आम्हालाही आहे आणि म्हणून मला आनंद झाला की हॉल पूर्ण भरलेला आहे. मेटकरी जरा सांगायला आले वरती मला बाई पालक आलेले आहेत, तर त्याबद्दल तुमचेही मनोमन मी आभार मानते. डगारे काका, बारगुडे ताई, जितू दादा हे सर्व व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचेही आभार आणि सर्वांनाच आभार मानून मी माझा कार्यक्रम आभाराचा संपवते. धन्यवाद. सो फायनली आता एकदा तर झालेलं आहे सगळं. आत्ता पुढच्या वर्षी उचललं आहे आम्ही आणि त्या सगळ्यांशी बोलून श्रीमंताचं एक नाव सजेस्ट केलं आहे. बघूया, ते बोलले की आपण ऑफिशियली मेल टाकून बघूया. झालं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की आपल्या म्हणजे शाळेच्या मुलांना थोडंफार हातभार लागेल शिक्षणासाठी. तर बघू कसं काय होतं आहे ते. सो फायनली सगळी हे संपलेली आहे, मीटिंग संपलेली आहे आणि आता दादा आहे घरी जातो. सर बघूया काय होतं आहे, होईल ते होईल, बघू. भावांना मी हा व्लॉग इकडेच संपवतो आहे कारण मला माझ्या सूत्रांकडनं माहिती समजली आहे की माझ्या घरी DJ चालू झाला आहे, म्हणजे बाजूला लागून आहे काकांचं. सो DJ चालू झाला आहे तर मी घरी जाऊन व्हिडिओ एंड करू शकत नाही. तर हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जे काय करायचे ते करा, तुमची मर्जी. पण हां, आजचा तो गिफ्टवाला बॉक्स आहे, गिफ्ट अनबॉक्सिंगवाला, तो आता नाही होऊ शकत, तर तो आपण उद्या करू शकतो. तर बघू कसं काय होतं. किंवा DJ आता एवढं तर थांबणार नाही, DJ तर उद्याच होईल तो बघू. हे बघा, हे बघा, हे तो बघा, तो बघा, आयुष होता, आयुष. तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.